सरकारी नोकर भरती हा कोणत्याही सरकारसमोरचा अतिशय जटिल आणि कठीण असा प्रश्न असतो. त्यातही महाराष्ट्रामध्ये गट क आणि गट ड या पदांसाठी जेव्हा भरती होते तेव्हा त्यात काही ना काही वाद होतात. त्याबाबत लाचेचे भ्रष्टाचाराचे आरोप होतात आणि त्यातून साहजिकच जे परीक्षार्थी आहेत त्यांची घोर घोर अशी फसवणूक होते. आता यातून मार्ग काढण्यासाठी जो पर्याय सुचवण्यात आलेला होता तो होता किमान गट क दर्जाच्या तरी परीक्षा या महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात याव्यात. खरं तर ही राज्य लोकसेवा आयोगाच्या कारभाराला मिळालेली पसंती होती. राज्य लोकसेवा आयोग ज्या पद्धतीनं परीक्षा घेतो, त्याचे निकाल लावतो, याबाबत परीक्षार्थींच्या मनात विश्वास आहे. भले या परीक्षांचे निकाल थोडेसे विलंबाने लागतात, त्यातही नियुक्ती मिळायला काही वर्षांचा कालावधी देखील लागल्याचा अनुभव आलेला आहे. तरीही राज्य लोकसेवा आयोगाच्या जी पद्धती आहे तिच्यावरचा विश्वास हा अतूट आणि अढळ आहे. खरं तर 1997 ते 2000 साल ही जी 3 वर्ष आहेत ही राज्य लोकसेवा आयोगाच्या सगळ्या कारभारातील काळीकुट्ट अशी वर्ष होती. त्यानंतर टप्प्याटप्प्यानं या आयोगाचा कारभार सुधारत गेला. त्यावरती चांगले पदाधिकारी आले, चांगले अध्यक्ष आले आणि जास्तीत जास्त हा कारभार कसा पारदर्शक होईल, परीक्षार्थीच्या मनामध्ये या पद्धतीबाबत विश्वास कसा निर्माण होईल, याच सगळ्या मार्गानं आतापर्यंत परीक्षा होत गेल्या. आता गट क च्या परीक्षामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची उदाहरणं महाराष्ट्रामध्ये घडली. तलाठी, ग्रामसेवक किंवा इतर जे असे गट क ची जी सगळी पदं आहेत ती पदं भरताना ऑनलाईन परीक्षांचं एक गौरबंगाल महाराष्ट्रामध्ये गेले 5-7 वर्ष फोपावलेलं होतं. त्यासाठी महापोर्टल, त्यानंतर TCS याशिवाय अन्य काही IT कंपन्यांचं देखील त्यासाठी मदत घेण्यात आलेली होती. या ऑनलाईन परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात परीक्षार्थींची फसवणूक होत असल्याचं लक्षात आल्यानंतर आणि त्यातही या विद्यार्थ्यांचा या ऑनलाईन परीक्षांवरचा विश्वास उडत असल्याने साहजिकच या परीक्षांना विरोध होऊ लागला. मग सर्वांनी काय मागणी केली की राज्य लोकसेवा आयोग हा विश्वासार्ह आहे, त्यांची यंत्रणा चांगली काम करते आहे, त्यामुळं गट क च्या देखील परीक्षा या राज्य लोकसेवा आयोगाकडेच द्या. त्यातलं सगळ्यात जे महत्त्वाचं कारण होतं, राज्य लोकसेवा आयोग राज्यभर एकाच वेळी एकाच दिवशी ही परीक्षा घेऊ शकतो. त्यामुळं परीक्षार्थींची फसवणूक होण्याचा प्रकार नाही. वेगवेगळ्या वेळी जे ऑनलाईन परीक्षांसाठी जावं लागतं आणि त्यातनं जे काही घोटाळे होतात, खाजगी केंद्रांच्या ताब्यामध्ये ही परीक्षा जाते, तो सगळा धोका MPSCकडे ही परीक्षा गेल्यामुळे टळेल असा हेतू यामागचा होता. पण घडलं काय की 2 आठवड्यापूर्वीच राज्य लोकसेवा आयोगानं आम्ही ऑनलाईन परीक्षा घेणार आहोत असं परिपत्रक काढलं. साहजिकच त्यावरनं मोठा गदारोळ उडालेला आहे. हा गदारोळ इतका आहे की फडणवीस सरकारसमोर एक नवं मोठं संकट या राज्य लोकसेवा आयोगानं ऑनलाईन परीक्षा घेतल्या तर निर्माण होऊ शकतं. एकतर या सरकारी परीक्षा देणाऱ्या MPSCची परीक्षा देणारे ही जी तरुण मंडळी आहेत ही थोडीशी फ्रस्ट्रेटेड मंडळी असतात, कारण त्यांना सतत संघर्ष करावा लागतो, त्यांचे निकाल वेळेवर लागत नाहीत, परीक्षा वेळेवर होत नाहीत. हे जरी सगळं वेळेवर झालं तरी त्यांना नियुक्ती वेळेवर मिळत नाहीत. त्यामुळं त्यांच्या संतापामध्ये एखादी जरी काही ठिणगी पडली की त्याचा उद्रेक होतो, ते रस्त्यावरती येतात आणि मग त्यातला या सगळ्या आंदोलनाला एक पक्षीय वळण मिळतं, राजकीय वळण मिळतं. हा जर धोका टाळायचा असेल तर खरं तर राज्य लोकसेवा आयोगानं परीक्षार्थींशी थोडी चर्चा करायला काही हरकत नव्हती, कारण हा मोठा क्वांटम आहे, मोठी संख्या आहे आणि निदान याबाबत ऑनलाईन परीक्षा घेताना काय अडचणी येऊ शकतात किंवा विद्यार्थ्यांचे काय मुद्दे आहेत हे लक्षात घ्यायला हवं होतं. आता तुम्ही म्हणाल परीक्षार्थींना काय विचारायचं आहे की ज्यांना परीक्षा द्यायची त्यांनी परीक्षा द्यावी, ऑनलाईन द्यावी किंवा ऑफलाईन द्यावी, पण तसं नसतं. एवढी मोठी यंत्रणा आहे. या गट क च्या परीक्षांसाठी महाराष्ट्रामध्ये किमान 7 ते 8 लाख विद्यार्थी अपिअर होत असतात. मग एवढ्या विद्यार्थ्यांची गैरसोय जर होणार असेल तर राज्य सरकारला नक्कीच त्या सगळ्या परिस्थितीचा फेरविचार करावा लागेल. यातली आणखीन एक महत्त्वाची जी बाब पुढे आलेली आहे, जेव्हा लोकसेवा आयोगाने या ऑनलाईन परीक्षांचं परिपत्र काढलं तेव्हा त्याच्यामध्ये म्हटलेलं होतं इतर राज्यातले हे जे आयोग आहेत लोकसेवा आयोग हे देखील ऑनलाईन परीक्षा घेत आहेत. विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे की देशामधले इतर कोणत्याही राज्यामध्ये अशी ऑनलाईन परीक्षा घेतली जात नाही. कोणताही राज्यसेवा आयोग याबाबत त्याची पुष्टी करत नाही.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने देखील याबाबत राज्याच्या लोकसेवा आयोगाचे कान टोचल्याचं बोललं जात आहे. सिंधुदुर्गमध्ये 2 दिवसांपूर्वीच अशी सारी बैठक झाली. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पदाधिकाऱ्यांनी तुम्ही अशी ऑनलाईन परीक्षा का घेता अशी विचारणा केल्याचं देखील बोललं जात आहे. आता याबाबत विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केलेली आहे, भेट घेतलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वासन दिलेलं आहे की राज्य लोकसेवा आयोगाशी आम्ही याबाबत चर्चा करू. या विद्यार्थ्यांच्या ज्या सगळ्या भावना आहेत त्या राज्य लोकसेवा आयोगाकडे पोहोचू आणि त्यातनं सुवर्णमध्य काढण्याचा प्रयत्न करू. राज्य लोकसेवा आयोगाचं याच्यावरती म्हणणं असं आहे की आमच्याकडे सगळी जी मंजूर पदं आहेत म्हणजे त्यांच्या या सगळ्या यंत्रणा राबवण्यासाठी ती अतिशय कमी आहेत. आम्हाला जर ऑनलाईन परीक्षा जर आम्ही घेतली नाही तर ही जी सगळी परीक्षा आहे ही परीक्षा वेगवेगळ्या सेंटरवरती ऑफलाईन घेण्यासाठी प्रचंड अशी मोठी यंत्रणा लागेल. अनेक कॉलेजेस शाळांमध्ये परीक्षा घ्यावी लागतील. तिथं ते वर्गखोल्या मिळतील का, त्या ठिकाणी एवढं मनुष्यबळ मिळू शकेल का, ते जर टाळायचं असेल तर आम्ही टप्प्याटप्प्यानं अशी ऑनलाईन परीक्षा घेऊ. त्यांचा दुसरा असा याच्यामध्ये दावा आहे की नीट, CET, अगदी MBAच्या परीक्षा देखील या ऑनलाईन होतात किंवा नीटसारखी परीक्षा जी ऑफलाईन होणार होती ती देखील आता ऑनलाईन पुढच्या वर्षीपासून होणार आहे. मग या ऑनलाईन परीक्षांबाबत एवढी भीती का, असा राज्य लोकसेवा आयोगाचा प्रश्न आहे. दुसरीकडे विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे की याच्या आधी ज्या ऑनलाईन परीक्षा झालेल्या आहेत त्याचा आम्हाला चांगला अनुभव आलेला नाही. त्याबाबत नेहमी संभ्रम, संशय निर्माण झालेला आहे. त्यामुळं एकाच वेळी या सगळ्या परीक्षा झाल्या तर बरं होऊ शकतं. आता ऑनलाईन जर परीक्षा घेतली तर वेगवेगळ्या टप्प्यांसाठी वेगवेगळे पेपर हे सेट केले जातात. त्यानंतर कोणता पेपर किती काठिण्य क्षमतेचा आहे त्यानुसार नॉर्मलायझेशन केलं जातं, त्यानुसार मार्क्स ठरवले जातात. खरं तर याच प्रक्रियेला विद्यार्थ्यांचा मोठा आक्षेप आहे, कारण नॉर्मलायझेशन करणं हे देखील एक गुंतागुंतीचं किचकट काम आहे. त्यातनं अन्याय होऊ शकतो अशी विद्यार्थ्यांची भावना आहे. त्यापेक्षा सर्व विद्यार्थ्यांना एकच पेपर असेल अशी व्यवस्था करा, वेगवेगळे पेपर नको आणि त्यातनं पुन्हा हे नॉर्मलायझेशनची प्रक्रिया देखील नको अशी त्यांची भावना आहे. या नीट परीक्षेपेक्षाही किंवा CETपेक्षाही या ज्या नोकऱ्यांच्या ज्या परीक्षा असतात ह्या मोठ्या भ्रष्टाचाराच्या या खाणी ठरलेल्या असतात. आणि विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की तलाठ्यासाठी किंवा ग्रामसेवक पदासाठी सुद्धा 15 ते 20 लाख रुपयांचा व्यवहार झाल्याचं आमच्या निदर्शनास आलेलं होतं. त्यामुळं जर अशी ऑनलाईन काही केंद्र फुटली, तिथले केंद्रचालक अशा गैरप्रकारांना सहभागी झाले, सामील झाले, तिथले कॉम्प्युटर हॅक करण्यात आले तर या सगळ्या प्रकाराला जबाबदार कोण? एकतर आम्ही विद्यार्थी वर्षानुवर्षे या परीक्षांची तयारी करत असतो आणि त्यातनं जर असे गैरप्रकार होत असतील आणि जे गैरप्रकार टाळण्यासाठी राज्य लोकसेवा आयोगाकडे आम्ही गेलेलो आहोत, मग त्याच आयोगाने जर पुन्हा ऑनलाईन परीक्षा घेतली तर आमची पुन्हा घोर फसवणूक होऊ शकते. आता या साऱ्या बाबींवरती राज्य सरकार लोकसेवा आयोगाला काय निर्देश देईल हे आपल्याला पाहावं लागेल. पण सध्या तर विद्यार्थ्यांचा कल असा आहे, परीक्षार्थींचा कल असा आहे की आम्हाला ऑनलाईन नको, ऑफलाईनच परीक्षा हवी आहे. सरकारला त्या दृष्टीने पावलं टाकावी लागतील, कारण विद्यार्थ्यांचा असंतोष, आधी म्हटलं हे विद्यार्थी थोडेसे नाराज असतात. त्यांची नाराजी थोड्या थोड्या गोष्टींवरनं, अभ्यासक्रमावरनं, परीक्षांच्या वेळापत्रकावरनं ही उफाळून येत असते. त्यामुळं ही नाराजी सरकारला परवडणारी नाही. त्याबाबत वेळीच मार्ग काढायला हवा आणि ऑफलाईन जर परीक्षा घ्यायची असेल तर त्याच्या तारखा देखील लवकर जाहीर व्हायला पाहिजेत. तर तुम्हाला याबाबत काय वाटतं? आवर्जून सांगा. पाहत राहा लेट्सअप मराठी.